Hello. So today we are going to learn about the importance of national income accounting. And as previously said, you are not answering my question. We are going to learn about self-studying approach. स्वतः अभ्यास करा approach. मी तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन देणार आहे. तुमच्या समोर ऑलरेडी मी बुक उघडून ठेवलंय, तुमच्या समोर स्क्रीन शेअर केली आहे. होपफुली तुम्हाला ती स्क्रीन दिसत असेल. हे मेन पॉइंट लिहून घ्या आणि त्याच्यावरनं उद्याला मला 5 ते 6 नाही टोटल ह्यात किती पॉइंट आहेत बघा. यात गुड 10 पॉइंट आहेत. तुम्ही उद्याला मला 8 ते 9 पॉइंट किमान प्रत्येक पॉइंट मध्ये 3 वाक्य असतील असा अंदाज ठेवून उद्याला मला लिहून दाखवायचं. ओके, लेट्स टॉक अबाउट दॅट. तुम्ही लिहायला घ्या पॉइंट, कारण माझ्याकडे काही ऑप्शन नाहीये. तुम्ही जर कुठल्याही प्रकारे माझ्याशी नीट इंटरॅक्शन करणार नसाल तर मी म्हटलं यू हॅव टू राईट द पॉइंट्स बिकॉज राईट नाऊ द वे यू वर engrossing in the lecture is not good. Okay, national income accounting measure the aggregate economic performance of the economy. national income देखने से हमें पता चलता है कि इकोनॉमी क्या स्टेज पे चल रही है. इज इट गुड, इज इट बैड, क्या प्रॉब्लम हो रहा है. ओके, इट प्रोवाइड्स द समरी स्टेटमेंट ऑफ अ कंट्रीज एग्रीगेट इकोनॉमिक एक्टिविटी. नेशनल इनकम का जो हम देखते हैं हमारे कितने खर्चे हो गए, हमारा कितना इनकम है, तो इससे हमें पता चलता है कि कंट्री का एग्रीगेट इकोनॉमिक एक्टिविटी कितने हैं. ओके, नॅशनल इन्कम अकाउंटिंग युजेस डबल एंट्री अप्रोच. एमसीक्यू साठी आणि डेफिनेटली मोठ्या उत्तरांसाठी अत्यंत आवश्यक महत्वाचा डिटेल. नॅशनल इन्कम अकाउंटिंग युजेस डॅश अप्रोच, डबल एंट्री अप्रोच, द एक्सपेंडिचर अप्रोच अँड द इन्कम अप्रोच. सो डबल एंट्री मध्ये नेहमी आपण 2 प्रकार बघतो, एक्सपेंडिचर आणि इन्कम. The expenditure approach deals with the expenditure for output and the income approach deals with the incomes that the production of output generates. Thus, national income accounting is the most important statistical measures in economic activity of a national and are useful in analyzing current economic condition. So overall आज इकॉनॉमी कोणत्या लेव्हलवर आहे, काय कंडिशनला आहे हे शोधण्याचं काम नॅशनल इकॉनॉमिक नॅशनल इन्कम अकाउंटिंग मधनं समजून येतं. ओके, जर तुम्ही असं जर विचार केला की आपल्या भारताचं नॅशनल इन्कम किती आहे, तुम्ही सांगू शकाल का किती आहे भारताचं नॅशनल इन्कम? नो आयडिया. सो जर असा विचार केला तर अगदी खूप कॉम्प्लिकेटेड साइट्स ना नको जाऊया, पण तरी साध्या साइट्स वरती मी तुम्हाला नेते. बाय द वे तुम्ही हे पॉइंट लिहतच असाल, कारण आता मी ते तुम्हाला शिकवणार नाही हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. सो नॅशनल इन्कम अकाउंटिंग मध्ये एक हा ऍग्रिकल्चर किंवा ओव्हरऑल इकॉनॉमी रिलेटेड रिपोर्ट आहे. It is said that there is a drop of 8.7% in India's per capita GDP in 2020-2021 first advanced estimate. So भारताची इकॉनॉमी कशा प्रकारे चालली आहे हे बघता इंडियाज पर कॅपिटा जीडीपी म्हणजे दर डोई उत्पन्न माणसाचं भारतातल्या हे 8.7% घसरलंय. ते किती होतं? ₹99,155 in 2021 फ्रॉम द इयर बिफोर 1,08,620. म्हणजे जर समजा दरडोई ऍव्हरेज उत्पन्न बघितलं भारतातल्या माणसाचं तर 2019 to 2020 या इयर मध्ये ते होतं 1,08,620 आणि या लॉकडाऊन आणि या सगळ्या पिरियड मध्ये 8.7% ने ते कमी होऊन 99,155 इतकं झालेलं आहे. ओके, सो तुम्ही बघू शकता, तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की आपला रिअल जीडीपी ओव्हरऑल देशाचा किती आहे, तर त्यांनी इथे दिलाय बघा, रिअल जीडीपी और जीडीपी ऍट अ कॉन्स्टंट प्राइजेस इन 2011-12. रिअल जीडीपी म्हणजे इन्फ्लेशन, भाववाढ या गोष्टीला कन्सिडर करून कॅल्क्युलेट केला गेलेला रिअल जीडीपी. ही टर्म तुम्हाला तुमच्या अभ्यासात पण शिकायचे. ओके, सो रिअल जीडीपी इन इंडिया ॲट अ कॉन्स्टंट प्राइजेस म्हणजे कुठच्या बेस इयरला धरून 2011-12
हा या इयरला बेस धरून या वर्षीचा आपला रिअल जीडीपी लाईकली टू अटेन द लेवल ऑफ 134.40 lakh crore, म्हणजे 134.4 ला आधी 1 lakh ने मल्टिप्लाय करा आणि त्या नंबरला 1 crore ने मल्टिप्लाय करा. ऍज अगेन्स्ट द प्रोव्हिजनल एस्टिमेट्स जीडीपी फ्रॉम 1920, बजेटमध्ये आपली किती जीडीपी होईल? 145.66 lakhs crore असं एस्टिमेटेड सांगितलेलं होतं. पण तुम्ही बघू शकताय त्यात घसरण होऊन 134.40 lakh crore इतका जीडीपी कलेक्ट होईल असा अंदाज व्यक्त केलेला आहे. सो ओव्हरऑल ह्या आपल्या बजेट मधल्या फिगर आहे. ओके, तुम्ही बघू शकता स्टेटमेंट 1 हे जीडीपी आहे आणि 2018-19 ला 1,39 lakh crore, बरोबर ना, कारण हे रुपीज क्रोर मध्ये दिसतात आपल्याला. देन 1.45 हा एस्टिमेटेड होता आणि तुम्ही बघताय आता ऍक्च्युअल मध्ये त्या फिगर मध्ये किती फरक झालाय. सो अशा प्रकारे जीडीपी का कॅल्क्युलेट करतो आपण? काही अंदाज, इच्छा आहे उत्तर देण्याची का पुढे जायचं? ठीक, पुढे जाऊया. तुम्हाला माझा आवाज येत नाहीये असं तर होत नाहीये रे? सगळ्यांना आवाज येतोय माझा? यस मॅम. गुड, म्हणजे उत्तर देण्याची Yes, इच्छा ma'am. नाहीये हाच प्रॉब्लेम आहे. यस मॅम. हरकत नाही, नका देऊ उत्तर, काही हरकत नाही. सो इम्पॉर्टन्स ऑफ नॅशनल इकॉनॉमिक्स मध्ये डेफिनेटली मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला एक इकॉनॉमी बद्दल क्लिअर पिक्चर दिसून येतं की कशा प्रकारे इकॉनॉमी रन होतीये, ती चांगल्या प्रकारे इन्कम कमावते का, आपण कुठल्या प्रकारे लॅग मध्ये आहोत का. सो इट्स अ क्लिअर पिक्चर ऑफ इकॉनॉमी. जितकं चांगल्या प्रकारे नॅशनल इन्कमचं अकाउंटिंग म्हणजे रेकॉर्डिंग होतं, जे तुम्ही नॉर्मल अकाउंटिंग मध्ये करता तशाच प्रकारे अकाउंटन्सीमध्ये, तर त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की इकॉनॉमिक वेलफेअर कसं असेल लोकांचं, कंट्रीचं, आणि ओव्हरऑल इट हेल्प्स टू कम्पेअर द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ द पीपल. लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कशा प्रकारे आणि ते कशा प्रकारे वाढवलं पाहिजे हे आपल्याला समजून येतं. देन देअर इज दिस इकॉनॉमिक स्ट्रक्चर. आपली इकॉनॉमी कोणत्या सेक्टरवर अवलंबून आहे? इट्स अ प्रायमरी, टर्शरी, सेकंडरी, म्हणजे आपल्याकडे जास्त ऍग्रिकल्चर आहे का, एम्प्लॉयमेंट कुठच्या सेक्टरमध्ये आहे, त्या तुलनेत आपला जीडीपी वाढतोय का, हे सगळ्या गोष्टी ज्या स्ट्रक्चर मधून समजून येतात, ते स्ट्रक्चर समजून घेण्यासाठी आपल्याला नॅशनल इन्कम अकाउंटिंगचा उपयोग होतो. नॅशनल इन्कम अकाउंटिंग वर डिपेंडिंग आपण आपलं बजेट बनवतो, आपल्या पॉलिसीज बनवतो. जसं मी तुम्हाला आत्ताच दाखवलं, आधीचं काय इन्कम होतं, आत्ताचं एस्टिमेटेड काय आहे आणि नंतर किती होणार आहे, याचे अंदाज बजेटमधून आपल्याला दिले जातात आणि त्यातून ऑब्व्हियसली इकॉनॉमिक प्लॅनिंग शक्य होतं. नॅशनल इन्कम अकाउंटिंग फर्निशेस इन्फॉर्मेशन अबाउट total and per capita income, the rate of capital information, relative contribution of each sector, etc. ओके, तुम्ही हे लिहून घेतलं असेल अशी मी आशा करते. याच्या पुढे जाऊन मला काही सांगता येत नाही. इन्फ्लेशनरी अँड डिफ्लेशनरी गॅप्स. ओके, नॅशनल इन्कम स्टॅटिस्टिक आर युज्ड टू एस्टिमेट द इन्फ्लेशनरी अँड डिफ्लेशनरी गॅप्स इन द इकॉनॉमी. असा विचार करा, इन्फ्लेशनरी म्हणजे भाववाढीमुळे निर्माण झालेली तूट आणि डिफ्लेशनरी म्हणजे डिफ्लेशनमुळे कमी झालेली डिमांड आणि त्यामुळे कमी झालेलं इन्कम आणि त्यामुळे निर्माण झालेली तूट. तर या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या तुटी असतात, त्यामुळे कशा प्रकारे देशाला फायदा तोटा होतोय, या बाबतीतची अतिशय हेल्पफुल इन्फॉर्मेशन इन्फ्लेशनरी आणि डिफ्लेशनरी गॅप्स बद्दलची आपल्याला समजून येते नॅशनल इन्कम अकाउंटिंग मध्ये. देन इन्कम डिस्ट्रीब्युशन. नॅशनल इन्कम डेटा हा गव्हर्नमेंट कशासाठी वापरतं, कशा प्रकारे इन्कमचं डिस्ट्रीब्युशन झालंय, गरिबांमध्ये इन्कम वाढलाय का नाही, श्रीमंतांचं इन्कम वाढलंय की नाही, मध्यम वर्ग कशा प्रकारे फ्लरिश होतोय का नाही होतोय, कशा प्रकारे डिस्पेरिटी ऑफ इन्कम आहे, म्हणजे इन्कम्स मध्ये फरक आहे आणि त्यामुळे कशा प्रकारे इनइक्वॅलिटी होतीये सोशल आणि इकॉनॉमिकल, याबद्दल, आणि त्या प्रकारे कोणत्या सेक्टरला जास्त मदतीची गरज आहे, कुठल्या लोकल बॉडीजना, कुठल्या गव्हर्नमेंट सेक्टरला मदतीची गरज आहे, हे सगळं समजून येतं इन्कम डिस्ट्रीब्युशन. द मिडल पॉइंट वॉज बजेटरी पॉलिसीज. मग अशीच मी तुम्हाला लिटरली दाखवलं कशा प्रकारे बजेट प्रिपेअर करण्यासाठी नॅशनल इन्कम अकाउंटिंगचा उपयोग केला जातो. असा विचार करा, मगाशी जेव्हा मी तुम्हाला असं दाखवत होते तेव्हा
हे बजेट नुसतं आपल्या समोर मांडलंय. आता याच इन्कमचा वापर करून हे इन्कमचे जितके आकडे दिसतायत तुम्ही बघू शकता की तितकेच तुमचं फायनल एक्सपेंडिचर म्हणजे एक्सपेंडिचर होणं अपेक्षित असतं. तुमचं जितकं इन्कम आहे त्याच्याच तुलनेत तुमचं एक्सपेंडिचर होणं गरजेचं असतं. अदरवाईज देशाला सतत बॉरोईंग करायला लागतं आणि त्यामुळे ते पुन्हा रिपे करणं लोन ज्यांच्याकडून आपण लोन घेतलंय ते शक्य होत नाही. विचार करा, देश एक माणूस म्हणून आणि या माणसांनी सतत लोन घ्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा XY बँकेकडून घेतलं, त्याच्या पुढच्या वेळी AB बँकेकडून घेतलं, त्याच्यानंतर कोणत्या तरी सावकाराकडून घेतलं, त्याच्यानंतर कोणातरी परदेशातल्या माणसाकडून IMF सारख्या असं आपण म्हणतोय तशा माणसांकडून घेतलं, मग नंतर कुठल्या तरी इतर देशांकडून लोन घेतलं. सो अँड सो फोर्थ. आपण जेव्हा लोन घेत जातो कुठच्याही प्रकारे तेव्हा आपल्या ओव्हरऑल काय म्हणू आपण त्याला की आपल्याकडची कपॅसिटी इन्कम वाढलेलं दिसतं, पण हे सगळंच्या सगळं इन्कम आपल्याला परत करायचं असतं. बरोबर. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की या प्रकारची जेव्हा नॅशनल इन्कम अकाउंटिंग चांगल्या प्रकारे केलं जातं तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्या इन्कम मध्ये किती तूट आहे, आपल्याला किती बॉरो करायला लागणार आहे आणि ते बॉरो करणं वर्षानुवर्षे कसं कमी होईल याचाच प्रयत्न केला गेला. ओके, सो दॅट वॉज अबाउट इकॉनॉमिक पॉलिसीज, इकॉनॉमिक प्लॅनिंग, इन्फ्लेशनरी अँड डिफ्लेशनरी गॅप, बजेटरी पॉलिसीज, इन्कम डिस्ट्रीब्युशन आणि नेक्स्ट इज अ नॅशनल एक्सपेंडिचर. तुम्हाला असं वाटत असेल की मला काही फरक नाही पडणार आहे आता हे सगळं हे पॉइंट लिहून नाही घेतले तर, बट बीवेअर. पहिली गोष्ट, उद्याला जर तुम्ही मला हे दाखवले नाही, जितके लोक लेक्चरला सुरू करणार आहेत आणि तुम्ही जर मला हे दाखवलं नाही तर मी हा धडा तुम्हाला पुढे शिकवू शकणार नाही. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे मी आपली लेक्चर्स बंद करेन, कारण तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी रिस्पॉन्स देणं गरजेचं असतं. आणि तुम्ही जर बोलला नाहीत माझ्याशी, मी जे तुम्हाला लिहायला सांगते ते लिहून दाखवलं नाही तर आपलं लेक्चर घेण्यात काहीच अर्थ नाही, शिकण्यातच काही अर्थ नाही. बरोबर ना? मला असं करायचं बिलकुल नाहीये, पण जर वेळ आली तर मला असं करावं लागेल. 9वा पॉइंट सॉरी 9वा पॉइंट आहे एक्सपेंडिचर, नॅशनल एक्सपेंडिचर वरती. ओव्हरऑल देशात किती खर्च होतो, आपण किती कन्झम्पशन करतो, किती इन्व्हेस्टमेंट करतो, गव्हर्नमेंट स्वतः किती खर्च करतं, या सगळ्या गोष्टीचा आपण त्याला म्हणतो ना एक प्रकारचा लेखाजोखा, म्हणजे सगळ्या प्रकारची लिखापड ही नॅशनल इन्कम अकाउंटिंग मधनं केली जाते. फॉर स्टडीइंग चेंजेस इन द डिस्पॅरिटीज, द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कॅन बी इझिली कम्पेअर्ड विथ द हेल्प ऑफ सच स्टॅटिस्टिक. एखाद्या प्रकारे काय कमतरता आहे, डिस्पॅरिटी आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय चाललंय हे बघायला लागतं आणि ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं आहे हे बघण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे इंडिकेटर्स असतात ते आपल्याला नॅशनल इन्कम अकाउंटिंग मध्ये समजून येतात. हे मी अतिशय बेसिक सांगते, हे सायन्स इतकं कॉम्प्लिकेटेड आहे. या आय एम टेलिंग यू अबाउट अ सायन्स बिकॉज नॅशनल इन्कम अकाउंटिंग इट्स काइंड ऑफ सायन्स ऑफ रेकॉर्डिंग नॅशनल इन्कम अँड एक्सपेंडिचर. ओके, सो यात खूप मोठ्या प्रमाणावर इफ आय एम नॉट रॉंग, बॅरो नावाच्या एका मोठ्या लेखकाने याबद्दल खूप मोठ्या प्रमाणावर लिहिलंय. आपलं नॅशनल इन्कम समजून घेणं आणि त्या प्रकारे गव्हर्नमेंट आज काय करतंय आणि उद्या काय करणार आहे हे समजून आपले व्यवसाय त्या प्रकारे चालू ठेवणं, आपल्या नोकरीला त्या प्रकारे चालना देऊन आपलं इन्कम वाढवणं, आपण सुरक्षित राहणं हे आपल्या हातात असतं. अर्थातच मला तुम्हाला याविषयी इतर काही सांगायला आवडलं असतं, पण मला माहितीये तुम्हाला आता कंटाळा आलाय, सो लेट्स ड्रॉप दॅट आयडिया. देन 10th इज इकॉनॉमिक प्रोग्रेस. ओव्हरऑल देशाची इकॉनॉमिक प्रोग्रेस कशी झाली आहे, नेशन कोणत्या बाजूने जात आहे, कोणतं सेक्टर ग्रो करत आहे, व्हेअरएज कोणतं सेक्टर मागे पडतंय, आपण कुठे रॅपिड ग्रोथ करतोय, ट्रेंड काय इकॉनॉमिक ग्रोथचा, हे ओव्हरऑल समजून येण्यासाठी आणि फ्युचर ट्रेंड कसे असतील हे समजून घेण्यासाठी आपल्याला इकॉनॉमिक प्रोग्रेस समजून घ्यायला लागते आपल्या देशाची, जी आपल्याला नॅशनल इन्कम अकाउंटिंग मधून समजून येते. 10 पॉइंट होते, मी तुम्हाला 10 पॉइंट परत वाचून दाखवते. तुम्ही हे 10 पॉइंट जर लिहिले नसतील तर मला उद्याला ते दिसणार नाही आणि तुम्हाला मी परत परत हे आता सांगणार नाही. पहिला पॉइंट होता क्लिअर पिक्चर ऑफ द इकॉनॉमी. दुसरा पॉइंट होता इकॉनॉमिक वेलफेअर. तिसरा पॉइंट होता इकॉनॉमिक स्ट्रक्चर. चौथा पॉइंट होता इकॉनॉमिक पॉलिसीज. 5वा पॉइंट होता इकॉनॉमिक प्लॅनिंग. 6वा पॉइंट होता इन्फ्लेशनरी अँड डिफ्लेशनरी गॅप.
7वा पॉइंट होता बजेटरी पॉलिसीज, 8वा होता इन्कम डिस्ट्रीब्युशन, 9वा होता नॅशनल एक्सपेंडिचर आणि 10वा होता इकॉनॉमिक प्रोग्रेस. सो होपफुली तुम्ही हे पॉइंट लिहून घेतले असतील असं मी समजते. Then there is this concept which is very important in Yes, ma'am. any kind of commerce sector, any kind of economic sector, any kind of science sector, art sector, कुठली, कारण आपण आता आपले इन्कम किंवा प्रोडक्ट बद्दल बोलणार आहोत. कुठे गेलात तरी जीडीपीचा उल्लेख कसा ना कसा तरी तुमचा मार्क काढत येतोच. ही कन्सेप्ट होपफुली तुम्ही तुमच्याकडे लिहून घेत असाल. तुम्ही लिहून घेणार आहात आणि माझ्याशी बोलणार आहात की तुम्हाला माझा आवाज येत नाहीये आणि तुम्हाला बोलण्याचं इंटरेस्ट नाहीये, एकदा मला कळूच दे. तुम्ही लिहून घेतलंय मी जे Yes, सांगितलं ते? ma'am. लिहितो. Yes, ma'am. Yes, ma'am. ग्रेट. जीडीपी Yes, ma'am. ऐकल्याचं आठवतंय? नाही? काय मॅम? जीडीपी बद्दल पूर्वी तुम्ही काही ऐकल्याचं आठवतंय? यस 12वीं में पढ़े थे. Yes, ma'am. 12th में पढ़े थे. मग काय जीडीपीचा फुल फॉर्म काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. Gross domestic product. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. व्हेरी गुड. सो जर तुम्ही असा विचार केला की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट बद्दल आपल्या, तर तुमच्या लक्षात येईल की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट शिकताना आपण नेहमीप्रमाणे हे बघतो की इट इज द व्हॅल्यू ऑफ ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड विदिन द टेरिटरी ऑफ अ कंट्री इन अ गिवन इयर. 3 पार्ट आहेत डेफिनेशनचे जे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. पहिला पार्ट मी तुम्हाला विचारणार आहे तेव्हा नीट लक्षात घ्या. व्हॅल्यू ऑफ ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस. पहिला पार्ट कोणता आहे? व्हॅल्यू ऑफ ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस. दुसरा पार्ट आहे, या इथपासून सुरू होतो हा पहिला पार्ट आणि इथे संपतो. दुसरा पार्ट आहे प्रोड्युस्ड विदिन द डोमेस्टिक टेरिटरी ऑफ अ कंट्री. दुसरा पार्ट म्हणजे ती आपल्या देशाच्या डोमेस्टिक टेरिटरी मध्ये प्रोड्यूस झाली पाहिजे. फायनल गुड्स म्हणजे फक्त कन्झ्युमेबल, कॉटन नाही, थ्रेड नाही, डायरेक्ट शर्ट. लक्षात ठेवा. किंवा आणखीन विचार केला तर म्हणजे आयर्न नाही, ओके, किंवा आणखीन कुठल्या प्रकारचं नुसतं एलिमेंट नाही, स्टील नाही पण स्टीलची बॉटल, लाकूड नाही झाडाचं तर लाकडाचं कपाट, म्हणजे फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड विदिन द डोमेस्टिक टेरिटरी ऑफ अ कंट्री. आणि तिसरा पार्ट आहे इन द इयर, म्हणजे एका पर्टिक्युलर टाइम फ्रेमसाठी एका पर्टिक्युलर डोमेस्टिक बॉर्डर मधल्या, रिजन मधल्या, टेरिटरी मधल्या फायनल गुड्स अँड सर्व्हिसेसची मॉनिटरी टर्म्स म्हणजे पैशाच्या टर्म्स मध्ये आपल्याकडे रुपया किंवा डॉलर म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचं करन्सी म्हणा, यात जेव्हा ती मेजर केली जाते तेव्हा त्याला जीडीपी असं म्हटलं जातं. जीडीपी ऍट मार्केट प्राइस, आणि म्हणून हे छोटं एमपी तुम्हाला दिसतंय. जीडीपी ऍट मार्केट प्राइस. राहील लक्षात? सांगा मला पहिला महत्वाचा भाग कोणता होता ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मधला? वैल्यू ऑफ all final goods and Final goods and services. व्हेरी गुड. दुसरा पार्ट Produce within the domestic Domestic territory of a country. डोमेस्टिक टेरिटरी ऑफ कंट्री. बरोबर. तिसरा पार्ट in a given year. In a given year. इन अ गिवन इयर. बरोबर. मग आता तुम्हाला जीडीपी बद्दल नक्की समजलंय असं म्हणायचं का? Yes, ma'am. आता लक्षात घ्या, जीडीपी हा मार्केट प्राइसला काउंट केला जातो. मार्केट प्राइस म्हणजे ऍक्च्युअली मार्केटमध्ये रूल केली जाणारी प्राइस. त्यासाठी मग फॉर्म्युला काय येतो आपल्याला? जीडीपी लिहून घ्या. जीडीपी इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम. मी तुम्हाला इतकंच सांगेन की जेव्हा तुम्ही आता मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये थोडीशी ढुशी मारू बघताय, म्हणजे जेव्हा तुम्ही एंटर करू बघताय मॅक्रो इकॉनॉमिक्सला आणि तुमचा ऑप्शन असो नसो, आता तुम्हाला एंटर करावंच लागणार आहे पण तुमच्या सिलेबस मध्ये, तर ते एंटर करताना ही जी काय म्हणू आपण इक्वॅलिटी आहे ना, जीडीपी म्हणजे काय? इन्कम. बरोबर बरोबर ना? जीडीपी म्हणजे इन्कम ना देशाचं, ग्रॉस Yes, ma'am. प्रोडक्ट. सो जीडीपी
Y इज इक्वल टू C म्हणजे कन्झम्पशन एक्सपेंडिचर, I म्हणजे इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर, G म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर आणि X मायनस M इज इक्वल टू X म्हणजे एक्सपोर्ट, M म्हणजे इम्पोर्ट. सो या सगळ्या टर्मला, या एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट या काय म्हणू आपण डिफरन्सला नेट एक्सपोर्ट असंही म्हटलं जातं. का? तुम्ही असा विचार करा, आपण नेट डेप्रिसिएशन असं का म्हणतो, नेट ऍसेट्स असं का म्हणतो, किंवा नेट व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड ऍसेट. मशिनरी आहे, मशिनरीची व्हॅल्यू आहे 20,000. बघा मी तुम्हाला सांगते, मशिनरी आहे, मशिनरीची व्हॅल्यू आहे 20,000. त्याच्यावरती 10% डेप्रिसिएशन आहे. ओके, तर या वर्षानंतर नेट फिक्स्ड व्हॅल्यू ऑफ मशिनरी काय असेल? 10% डेप्रिसिएशन आहे. म्हणजे डेप्रिसिएशन किती झालं सांगा मला? 1000. 2000. 20,000 आहे आपली मशिनरी ना. मग 20,000 2000. या. सो 2000 हे झाले तुमचे डेप्रिसिएशन. हे चुकीचं बोलते का काही? माझा आवाज तुमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये का? मैम आपने पहले 10,000 बोले थे. ओके, सॉरी. सो आता लक्षात येतंय राईट. 20,000 ही तुमची मशिनरी आहे आणि त्याच्यात 10% तुमचं डेप्रिसिएशन आहे. म्हणजेच 20,000 वरती 2,000 इतकं डेप्रिसिएशन आहे, बरोबर? Yes, ma'am. मग आता Yes, ma'am. म्हणजे आपली नेट व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड ऍसेट किती येईल इथे? 18,000. 18,000. बरोबर ना? 18,000. आता हे तर तुमच्या रोजच्या अकाउंटिंगचा 18. भाग आहे, तुम्ही जे शिकता त्यात. फक्त त्याला आपण नेट व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड ऍसेट म्हणतो, हे तुम्हाला माहित नव्हतं. सो जेव्हा एखाद्या गोष्टीतून डेप्रिसिएशन, फरक कुठल्याही गोष्टीचा कमी केला जातो, त्याला म्हणतात नेट व्हॅल्यू. आता हेच सेम मी तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दल सांगते. इम्पोर्ट एक्सपोर्ट मधनं आपण डेप्रिसिएशन नाही वजा करत, पण जेव्हा नेट एक्सपोर्ट असं म्हटलं जातं तेव्हा त्याचा अर्थच एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट याच्यातला डिफरन्स असतो. राहील लक्षात? व्हेनेवर वी टॉक अबाउट नेट एक्सपोर्ट, इट मीन्स एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. आता तुम्ही असं म्हणू शकता की मॅडम तुम्ही असं कसं म्हणता की एक्सपोर्टच नेहमी मोठे असतील? असं तर होतच नाही, आणि भारताच्या बाबतीत तर खूपदा होत नाही की भारताचे एक्सपोर्ट जास्त आहेत आणि इम्पोर्ट कमी. भारताच्या बाबतीत खूपदा असं होतं की आपले इम्पोर्ट जास्त आहेत आणि एक्सपोर्ट मात्र कमी. मग तर इथे कुठलंही साईन असेल, म्हणजे असा विचार करा, नेट एक्सपोर्ट मध्ये एक्सपोर्ट जरी म्हटलं नेट एक्सपोर्ट असं, तरी एक्सपोर्ट मोठे असू दे, इम्पोर्ट मोठे असू दे, काहीही फरक निगेटिव्ह असला पॉझिटिव्ह असला तरीही याला नेट एक्सपोर्ट असंच म्हटलं जातं. म्हणजे आता तुम्हाला लक्षात ठेवायचा मुद्दा काय, नेट एक्सपोर्ट असं म्हटलं की एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट मधला फरक पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही असू दे. राहील लक्षात नक्की? Yes, ma'am. का सांगते मी तुम्हाला Yes, ma'am. हे तुम्हाला हळूहळू पुढे लक्षात येईल. सो तुम्ही हे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ऍट मार्केट प्राइस ह्याबद्दल ही इक्वॅलिटी जी तुम्हाला दिली होती फॉर्म्युला, तो लिहून घेतलात का? Yes, ma'am. Yes, ma'am. जर Yes, दाखवा yes, बरं ma'am. मला तो. गुड. अंबर, मारिया गुड, नेहा गुड वन, वैभवी गुड वन, अमृता छान, मस्त. अमन बघितलं मी, ग्रेट. सानिया, हेमाली, मुस्कान गुड, युअर डुईंग गुड. मला तुमचं अगदी कम्प्लिटली नूपूर दिसलं. येस. सो मला तुमचं सगळंच्या सगळं दिसतं असं म्हणू नका. मी गुड म्हणते याचा अर्थ तुम्ही लिहिलंय याच्यावरती मी गुड म्हणत असते. ग्रेट जुईमा. पण मी बेसिकली येस अमन बघितलं मी. सो मी बेसिकली तुम्ही ते लिहिलंय ह्याच्यावर, कारण तुमच्या समोर हे उघडं असतं. सो त्या बेसिसवरती तुम्ही काहीतरी वेगळं लिहिणं अपेक्षित नसतं. मी तुमचे अक्षर काही बघू नाही शकत, पण मला कळतं तर की तुम्ही तिथे प्रेझेंट आहात.
पुढचं हे बघायचं की आज तुम्ही दमलाय तिथे, तर आपण आज इथे थांबूया. उद्यापासून ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट बघूया. तुम्ही दमलाय, थकलाय? Yes, ma'am. Yes, ma'am. मंडे तुमच्या उद्यापासून अंगावर आला का काय? ओके, लेक्चर नको थांबूया. काहीतरी करूया. काय करूया? कारण लेक्चर थांबवणं असं बरोबर नाही ना वाटत, आणि बरोबर नाहीच ते. Yes, ma'am. मला सांगा की ओके, याला ऑनेस्ट टॉक म्हणतात. हा, म्हणजे काय, तुम्ही अतिशय ऑनेस्ट टॉक करायचा. मी तुम्हाला असा चान्स देते की तुम्हाला कुठलेही प्रश्न विचारायचे असतील, लाईक जगातले कुठलेही प्रश्न तुम्ही ते मला विचारू शकता. आत्ता या क्षणी आय एम ओपनिंग दिस फ्लोर. तुम्ही काहीही प्रश्न विचारू शकता, पर्सनल, ऑक्युपेशनल म्हणजे व्यावसायिक, आणि मार्केट ओरिएंटेड कुठलेही प्रश्न. जितक्या जास्त प्रश्नांची उत्तर देणं शक्य असेल तितक्या प्रश्नांची मी उत्तरं देईन. ओके, पण इथे एक कॅच आहे. जर समजा तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार, पण तुम्ही त्याचं उत्तर, मी काही तुम्हाला कठीण प्रश्न विचारणार नाही, अभ्यासातला तर बिलकुल प्रश्न विचारणार नाही. ओके, सो माझा प्रश्न कुठली, तुमचं आवडती ऍक्ट्रेस कोणती, आवडता ऍक्टर कोणता, आवडता पिक्चर कोणता, असं असणार. सो लेट्स स्टार्ट. तुम्ही मला एक प्रश्न विचारायचा, मी तुम्हाला अगेन्स्ट एक क्वेश्चन विचारणार. लेट्स डू इट. होईल स्टार्ट. आपल्याकडे 10च मिनिटं आहेत. रिअली? Ma'am, recording off करो. Okay, good. I'll do that.